नमस्कार। ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर नेताजी भाटिया चौक नेताजी ते हिल्लाईन पोलीस स्टेशन रोडचे काम सुरू आहे। 15-20 दिवस झाले ठेकेदाराकडून रस्ता खोदून देण्यात आला असून सुद्धा या ठिकाणी पाईपलाईन व ड्रेनेज लाईनचे काम अगदी धीमी गतीने चालू आहे। पावसाळा जवळ आला असताना सुद्धा महानगरपालिकेकडून कामात दीर्घाई होत आहे। नागरिकांना पाण्याचा त्रास आणि रस्त्यावर चालण्यासाठी सुद्धा भयंकर तकलीफ आहे। पावसाळ्यामध्ये अपघात होऊ नये, मोठ्या दुर्घटना होऊ शकतात। जबाबदार कोण? जनतेच्या सोयीसाठी रस्त्याचे काम पूर्ण करावे जेणेकरून दुर्घटना होऊ नये। या रस्त्याच्या कामावर मनपा आयुक्त मॅडमनी दिले पाहिजे ध्यान। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। वॉटर सप्लाय आणि RRMB ते काम रस्ते खोदून ठेवले, पण आतापर्यंत पूर्ण झाले नाही आणि लोकांना पाण्याची खूप टंचाई आहे। पाण्यासाठी समोर जावं लागते। तर तुम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडमला काय सांगणार? नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी भाऊ म्हात्रे, युवा सेना कल्याण जिल्हा अधिकारी। आज आपल्याला सांगू इच्छितो की उल्हासनगरची आज जी परिस्थिती झालेली आहे, ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या झोपडपट्टीची सुद्धा नाही अशी परिस्थिती झालेली आहे। इथे खड्ड्यात रस्ते आहेत किंवा रस्त्यात खड्डे आहेत हे समजून येत नाहीये।
जेवढे चंद्रावर खड्डे नसतील तेवढे आज उल्हासनगरमध्ये आपल्याला बघायला मिळत असून प्रत्येक वेळी आपल्याला आंदोलन करून हे मोर्चे काढून सुद्धाही त्याच्यावरती कुठला तोडगा निघत नाहीये. आपण बघत असाल गेल्या वर्षभरापासून जे रस्त्यांची जी यांनी जे खोदकाम करून जे खुल्यावरती सोडलेलं आहे, आपण जर जाब विचारायला गेलो असता ते बोलतात ड्रेनेज सिस्टमचं काम चालू आहे, वर्ष झालं अजून यांचं कुठलंही काम संपत नाहीये. त्यानंतर हे सांगतात हे वॉटर सप्लायच्या पाईपलाईन साठी अजून काम आमचं थांबलेलं आहे. त्याचा आत्ता पत्ताने अतिशय निकृष्ट दर्जाचा सिमेंट डांबर वापरून जे रस्ते तयार केले जातात टेम्पररी, ज्याच्यासाठी निधी हा आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेतून घेतला जातो. बघायला गेलो तर आपण हे 15-20 दिवसही टिकणारे नाही असे रस्ते बनवण्यात येत आहेत. त्या रस्त्याचा कुठलाही काट कोण आकार वगैरे काहीच नाहीये. नुकताच आम्ही महिनाभरापूर्वी आंदोलन केलं होतं शिवसेनेमार्फत महानगरपालिकेवरती पाण्याच्या समस्यांविषयी. त्या टायमाला त्यांनी सांगितलं आपल्याला जरा पाण्याची जरा कमतरता आहे, पाणी कमी MLT भेटतोय आपल्याला. परंतु बघायला गेलो तर जे मोठे मोठे बिल्डर लोक आहेत त्यांच्या घशामध्ये डायरेक्टली मोठ्या मोठ्या लाईनी टाकून दिल्या आहेत, ज्यांची कुठली परवानगी वगैरे काढलेली नाहीये. आणि जी लिकेजची समस्या आहे, ज्या गोरगरिबांना आज पाण्यासाठी लोक तरसत आहेत, त्यांना पाणी देण्याचं सोडून जेवढे पाईपलाईन लिकेज आहेत रोजचा लाखो लिटर पाणी रस्त्यावरती वाया जातोय. आणि उल्हासनगरची जी परिस्थिती आहे, नुकताच 10-15 दिवसापासून आपण बघतोय पावसाला सुरू झाला आहे लवकरच. आणि आपल्या उल्हासनगरचा एक पहिल्यापासून नियम आहे, जोपर्यंत भयंकर परिस्थिती येत नाही तोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही. ज्या टायमाला पाऊस पडेल त्या टायमाला डांबरीकरणाचे रस्त्याचे काम चालू करतील, जो काही महिनाभर पण टिकणार नाही. आणि बघायचं झालं तर उल्हासनगरचा गेल्या 1.5-2 वर्ष जो हाल आहे, याच्यामुळे आपण बघतोय की लोक वैतागलेले आहेत. धूल, आजारपण, हे जे रस्त्यांची जे काय आता जे उल्हासनगरमध्ये 4 नंबर 5 नंबरला जी कधी ट्रॅफिकची समस्या नव्हती ती तुम्ही बघत असाल. सगळ्या साईडून रस्ते खोदले आहेत, अर्धवट कामं सुरुवात करून फक्त सोडण्यात आलेली आहे. ठेकेदार लक्ष देत नाही. आपले आयुक्त आहेत मनीषा मॅडम, त्यांच्याकडे वारंवार जाऊन सुद्धा सगळे शिष्टमंडळ जाऊन भेट देऊन प्रत्येक वेळी एकच आम्हाला 10 दिवसाचा टाइम द्या, नक्कीच करू असं करून फक्त जनतेला फसवणुकीचं काम चालू आहे. उल्हासनगरचं भविष्यात काय होईल हे आताच आपल्याला दिसून येत आहे. आता पण जर प्रशासनाला जाग नाही आली तर पूर्ण उल्हासनगरने एक बंद पुकारण्यात यावा आणि या प्रशासनाला म्हणजे काय जो प्रश्न विचारायचा असेल की तुम्ही नक्की हे रस्ते बनवणार आहेत का आम्ही आमच्या दारातील रस्ते स्वतः बनवू हे सांगण्यात यावं. यासाठी माझी उल्हासनगर महानगरपालिकेला विनंती आहे. वेळ खूप कमी आहे, पावसाला सुरू झाला आहे, लवकरात लवकर जे उल्हासनगर जी काही कामं आहेत रस्ता पाणी वगैरे साफसफाई नाले लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे ही विनंती. अच्छा, हे कामं नाही झाले तर उल्हासनगर शहरात खूप काही दुर्घटना होऊन अपघात होऊ शकतात, लोक मरू शकतात, तर त्याची जिम्मेदारी मग आता कोण घेणार? उल्हासनगर हा एक असा शहर झालेला आहे की इथं राहण्यामध्ये धोका निर्माण झालेला आहे. तुम्ही बघत असाल वारंवार रोजचे रोड ऍक्सिडेंट होतात, ते कोणाचंही लक्ष नाहीये. इथली जी सफाईची जी म्हणजे येत्या 5 नंबर इथे डम्पिंग ग्राउंड साठी गेल्या 4 वर्षापासून लोक राबले की बाबा हा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावा, याच्यामुळे होणारा जो धूर आहे याच्यामुळे आजारपण जे होतात त्यावरती लक्ष नाहीये. जे रस्त्यांचा जो काम आहे रखडलेला तोही अपुरत आहे. त्यानंतर आपण पाण्याची समस्या बघितली, पाणी जो तर भेटतच नाहीये आणि जो पाणी येतोय तो पिवळ्या रंगाचा व दूषित पाणी येतोय, कारण त्या जे काही लाईन्स आलेले आहेत घरोघरी त्या नालेतून आलेल्या आहेत आणि ते लिकेजेस काय नगरपालिका असो किंवा आपले हे वॉटर सप्लाय असो ते लक्ष देत नाहीये. त्यामध्ये उल्हासनगर मधून म्हणून लोक जास्तीत जास्त स्थलांतरित कल्याण खडकपाडा येथे बदलापूर येथे स्थलांतरित होते, हाच मुख्य कारण आहे.